तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातच हवामान कसे राहील याबद्दल शेतकरी बांधवांना अंदाज द्या सविस्तर. ते आज 23 तारखेपासून ते वातावरण आज ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि इथून पुढे 23, 24, 25 सर्वात महत्त्वाचे म्हणजे 24 आणि 25 तारीख ही राहणार आहे. 24 आणि 25 तारखेला सर्व दूर आणि नियर अबाउट आपल्या राज्यामध्ये बहुतेक 70 ते 80% पर्यंत हा पाऊस पडणार आहे. वा वा. त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही पेरणी आहे ती पेरणी अपेक्षित येणाऱ्या 30 जून पर्यंत पूर्ण होतील ही 100% खात्री आहे. वा. तर हा पाऊस 24 तारीख 25 तारीखला तर होणारच आहे, परंतु या पावसाला आता म्हणजे जो पश्चिम बंगालचा जो काही समुद्र आहे, सागर आहे, त्याच्यामधलं जे तापमान जे वाढ झालं होतं त्या तापमान वाढीमध्ये आता कमीपणा म्हणजे कमी झालेला आहे. त्यामुळे वातावरण आणि मान्सूनचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे हा पाऊस जे आहे उद्याच्या 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत रोज पडणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या पावसाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर 2 दिवसाने का होईना, परंतु आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या 29 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस राहणार आहे. यामध्ये विदर्भातला जो बुलढाणा, मेहकर, वाशिम जो परिसर आहे या परिसरामध्ये 25 आणि 26 तारखेला सर्वात जास्त मेघगर्जनेसोबत पाऊस होणार आहे. पूर्व विदर्भ जो आहे भंडारा, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसोबत 26 आणि 27 तारखेला फार मोठा पाऊस पडणार आहे. तसंच आपला पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातला पुणे, मनमाड, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना वगैरे हा जो परिसर आहे याच्यामध्ये 25 तारखेला सर्वात जोरदार पाऊस होईल आणि 27-28 तारखेला पण हा पावसाचा जोर जास्त राहणार आहे. थोडासा विलंब झाला, परंतु उद्याच्या 30 तारखेपर्यंत आपल्या पेरण्या पूर्ण होतील. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात 29 जून पर्यंत सर्वदूर पाऊस राहून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. हो हो हो. नक्कीच शेतकऱ्याला आनंददायी असा अंदाज दिला सर. याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद आपले.